मटन सीख कबाब, मटन मलाई बर्रा, कराची मटन कबाब. अबा हा सॉफ्ट, हा फ्लेवरचा बॉम्ब आहे. काय पनवेलकर, तुम्ही तर खूप खुश असणार आज, कारण काहीतरी स्पेशल आलंय तुमच्यापर्यंत. नाही, माझ्याबद्दल नाही बोलत आहे, मी बोलतोय बेळगावच्या बिर्याणीबद्दल. तुम्हाला नाही माहिती, पनवेलमध्ये बेळगावची बिर्याणी आली आहे. कोणी आणली माहिती आहे काय? नियाज यांनी. सो नियाज यांनी भाटुबाला कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की भाई तुम्ही सगळीकडे फिरता, पण तुम्ही कधी बेळगावची बिर्याणी खाल्ली आहेत का? मी नाही, आम्ही कधी ऐकली पण नाही. तो या आमच्या रेस्टॉरंटला या, व्हिजिट द्या. आणि आम्हाला आग्राचं निमंत्रण दिलं आहे की भाई तुम्ही आमच्या रेस्टॉरंटला या. आणि जर कोणी आग्राचं निमंत्रण देतं आहे तर आपल्याला जायला तर लागणारच ना. आणि बिर्याणी म्हटल्यावरती मी एकटा कसं चालेल, कारण माझ्या घरात अजून एक व्यक्ती राहते जिचं माझ्याहून जास्त प्रेम बिर्याणीवरती आहे, जी माझी बायको अल्पा. प्लीज अल्पा कम. सो या बिर्याणी लवरला मी आणलेलं आहे आजच्या एपिसोडला, कारण ती सांगणार की ॲक्च्युअली बिर्याणी कशी लागते, तिला कशी आवडते. आज मला जायच्या आधी आज 3 गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. पहिली गोष्ट, पेड प्रमोशन वाटत असेल तर हे पेड प्रमोशन नाही, हे पेड पब्लिसिटी आहे. आम्ही इथे काही पेड रिव्ह्यू देणार नाही आहोत. आम्हाला जे खरं वाटतं, जेन्युअनली वाटतं, आम्ही त्याच्याबद्दलच बोलणार आहोत. दुसरी गोष्ट, आम्ही काही फूड एक्सपर्ट नाही आहोत, नक्कीच नाही, बट आम्ही फूड लवर आहोत. आम्हाला जेवणाबद्दल खूप प्रेम आहे आणि आम्ही तेच खायला येतो आणि एन्जॉय करायला येतो आणि जे काय आवडतं सांगतो, नाही आवडतं ते पण सांगतो. सो तिसरी गोष्ट, ही अल्पा म्हात्रे असली तरी ही नवीन मराठी बोलते, जसं ही नवीन आजकाल एपिसोडमध्ये पण येते. सो ऑन दॅट नोट अल्पा, आज आपण एक्सायटेड आहोत बिर्याणी खायला. Yeah, I've kept myself hungry for the past 5 hours at least. सो चला, भरपूर भूक आहे, जाऊया नियाजमध्ये. हॅलो, नमस्ते. छान आहे, फुल हाईट एकदम. ह्यूज वाटतं आल्या. Spacious. हो, सो यांचं टुडे स्पेशल वर मटन सीख कबाब, मटन मलाई बर्रा, चिकन मरुनी कबाब. Murani kebab is a good. और नीचे क्या लिखा है? अल्फाम चिकन. अल्फाम चिकन. चिकन साटे यहाँ के स्पेशल है सर. चिकन साठी स्पेशल है. स्पेशल रहेगा आपको शेजवान हम लोग का भी सारंग साठी स्पेशल है. जी और मटन कराची बोटी है यहाँ का स्पेशल, जो आपको बोनलेस लाइक मटन टिक्का. ओ वाव. यस सर. ऐकूनच असं मला ना आता खूप भूक लागली आहे, सो आम्ही फटाफट वर जातो. चला जाऊया वरती. हो वाव, छान स्पेस आहे ना अल्पा. हो, खूप छान स्पेस आहे. म्हणजे यांचं मला इनफॅक्ट डेकॉर पण असं एकदम सुदिंग आहे, जास्त असं अंगावरती नाही. सो हाँ, तो क्या मंगा सकते हैं आप सर? यहाँ का जो सूप है ट्राई कीजिए आप. लेमन, बट यहाँ का फेमस लेमन कोरिएंडर सूप है. जी सर. तो एक लेमन कोरिएंडर सूप है. 1/2 लेमन कोरिएंडर सूप देना. जी सर. वो नीचे जो लिखा है उसमें से कोई तो बोलो ना. वो नूरानी कबाब है. हाँ, तो नूरानी कबाब कर और एक देना. अल्फाम चिकन आपको देता हूँ. मेन कोर्स में ट्राई मेन कुछ हम लोग को बिरयानी खाने का है. बिरयानी इसके लिए हम लोग आए हैं, वो बेळगाव स्पेशल बिरयानी. बेलगाम का जो नियाज दम बिरयानी है यहाँ का सिग्नेचर होता है. ये सूप आ गया. ओह, दे दो इधर इधर खूप. हो हो हो, छान आणि फ्रेश दिसतंय. एकदम दिसायला तरी खूप क्लीन, छान, फ्रेश आहे. सो 110 रुपयाचं हे आलेलं आहे आपल्याकडे लेमन कोरिएंडर सूप. अल्पा, लेट्स हॅव वन सिप. तू पहिला बाईट घेतोस ना तेव्हा टेस्ट ब्लँड आहे. बरोबर त्यात उगीचचे कुठले मसाले नाही टाकले गेले. बरोबर. क्लिअर सूप आहे. म्हणजे मी पण खाल्लं ना तर मला ती कोथिंबीरची चव आली, जी कोरिएंडरची असली पाहिजे. सो दिस इज अ गुड. जर तुम्हाला वेगळं टाईपचं सूप मागवायचं, जरा असं स्पायसी नसेल पण त्याला चव आहे, जास्त गोड पण नाही आहे, तर हे सूप खरंच चांगलं आहे. अरे अरे अरे, ये सर आपको बर्रा तंदूरी है सर. बर्रा तंदूरी. है सर. ये बर्रा लगेगा ना? बर्रा लगेगा सर. ये सर अल्फाम चिकन है. अल्फा चिकन. अल्फाम चिकन. अच्छा, अल्फाम चिकन. मुझे लगा अल्फा चिकन आहे. अल्फाम चिकन का दिसते सुंदर. खूपच सुंदर. सो 370 आणि अल्फा किती? 270. 270. सो त्यामुळे दोन्ही खाऊन बघूया. तुला कुठला पीस उचलायचा आहे? दोनों भी जो है तंदूरी में ही रहेगा, बट इसका फ्लेवर चेंज होता है सर. अच्छा. स्पाइसी रहेगा ये थोड़ा मीडियम सो मी एक हे उचलतो अल्फा. हो, आणि मी हे घेते. उचल. आणि मी इकडनं एक उचलतोय हा आयटम. सॉफ्ट आहे, फुल सॉफ्ट आहे, छान आहे. करू. हे बघा, मस्त सॉफ्ट एकदम भाई. हो, जे बर्न स्किन आहे ना, हां, छान क्रिस्पीनेस देतोय. म्हणजे याची ना अशी काय डिफरंट चव नाही आहे. ओके, चांगलं क्वालिटीचं चिकन आहे, चांगलं मॅरिनेट झालेलं चिकन आहे. मला ह्याबद्दल काय आवडलं माहिती आहे, कारण की खूप मसालेदार नाही आहे. ते खाताना हेवी नाही हो वाटत. हो हो हो. लाईट आहे खाताना.
यांच्या फूडचं मी एक मार्क केलं ना, तुम्हाला पहिल्या बाईटमध्ये ना काय चव नाहीत. सो तुम्ही असं वाटतं की काय चव नाही आहे, पण मी खात राहता ना 4-5 घास खात आहे इट ग्रोज ऑन त्याची यू. चव ग्रो होते. मी आता मी खातोय ना, मग आता हा जरा अजून चांगला वाटायला लागला, आता ही चव यायला लागली आहे. हो. आता हे खाऊया, त्याला मसाला दिसतोय. चिकन लेग पीस. तुम्हाला वाटलं असेल की हा स्पायसी असेल, पण हा बिलकुल स्पायसी नाही आहे. हा जो मसाला आहे ना, मसाला ह्याला टँगी चव आहे. आणि हे चिकन जे आहे ना, अगेन ह्याची क्वालिटी लाजवाब क्वालिटी. म्हणजे जे शिजलं आहे एकदम परफेक्ट, जास्त ओव्हरकुक नाही आहे, जाड नाही आहे, सॉफ्ट आहे, परफेक्ट जळलं पण आहे साईडने. हो. जर दोघांमध्ये कम्पेअर केलं दोघांमध्ये तर मला हे आवडलं. मला खाताना पण असं वाटलं की मोस्ट प्रॉब्ली खूप मसाला तोंडात वाटणार, पण अगेन हेवी मसाला, तिखटपणा नाही, गरम मसाला, ह्याचं कुठलंच चव बिलकुल पण नाही नाही. येते. म्हणजे तुमच्या पोटाला आराम देणार आहे तसं बघायला गेलं तर. हो. हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट भाई हे जन्नत आहे, जन्नत. जळलेला पार्ट चिकनचा. ही ती गोष्ट आहे जी वाव आहे. तुम्ही जर ही ऑर्डर करत असाल ना, तर त्याला सांगा की थोडं अजून जाळून दे ना. हो. हो अभि केलं आहे ये सर मटन कराची बोटी है स्पेशल. मटन कराची बोटी. अरे अरे, नूरानी कबाब. 320चे नुरानी कबाब आहेत आणि 380चे कराची कबाब, मटन कबाब. कराची बोटी. सो एक घेऊया. बोललेच रहता है. बोलले सर तसं. हो बोल, काय दिसतंय बघ भाई, तसं मला आवडतं. काय फ्लेवर आहे व्हेरी च्यूवी. ना मटन. म्हणजे चव अप्रतिम आहे, बट खूप चिवी आहे. मी चावतोच आहे, बट इट्स नॉट अ च्युइंगम सारखं चिवी. फ्लेवर्सनी पॅक्ड आहे. फ्लेवर म्हणजे मी मला असं बोलतो ना, ते 2 डिशला फ्लेवर नाही आहे, हे ते ब्लँड आहे. हा ह्याला फ्लेवरचा बॉम्ब आहे. हा ट्राय करूया आता. अबा हा सॉफ्ट, भाई हा सॉफ्ट आहे. हो. सॉफ्ट. हो. खूपच सॉफ्ट. सो चिकनच्या सॉरी मटनच्या पीसेसवरती पण अवलंबून आहे ते सॉफ्ट आहे कसं आहे. हो. सरप्राइझिंगली सेकंड एकदम सॉफ्ट निघाला भाई. आणि खूप ज्युसी आहे. कराची मटन कबाब हा मस्ट ट्राय आयटम आहे जर तुम्ही या रेस्टॉरंटला आलात. नाव नूरानी कबाब के अंदर आपको चीज ग्रेट किया हुआ रहता है. चीज ग्रेट किया हुआ रहता है. चीज ग्रेट किया हुआ रहेगा. हो. इंटरेस्टिंग. ह्याची चव फुल वेगळी. म्हणजे जर हा असा मटनचा बॉम्ब आहे ना, तर ही एकदम अशी स्वीटशी चिकन डिश आहे. भाई स्वीट आहे. हो. येस. आणि याच्या आतमध्ये ना त्यांनी चिकन आणि ह्याचं चीजचं असं भुना टाईप आहे ना, हो. किमा टाईप घालतं ना, डालते हैं. किमा आहे. आणि ही स्वीट आहे बाई. आणि हे वेगळंच काहीतरी आहे. पण भाई लोक ही हेवी आहे, हो. ही खतरनाक हेवी आहे. म्हणजे या डिश नंतर ही डिश जरी चांगली असली तरी ही डिश माझी स्टाईल आहे. जर ही तुझी डिश आहे तर मला वाटतं ही माझी डिश असणार. कळलं तुम्हाला. प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते, मी तरीही बोलतो. हो 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 हो, द मोस्ट अवेटिंग बेळगावची दम बिरयानी चटनी. सिग्नेचर नियाज सिग्नेचर दम बिरयानी. निया सिग्नेचर दम बिर्याणी आणि दिस इज बेळगाव स्पेशल. बिरयानी स्पेशल सर. सो मी असं ऐकलं की ही यांची जी बिर्याणी आहे सिग्नेचर बिर्याणी ही बेळगावची फेमस बिर्याणी आहे आणि नियाज यांनी 35 वर्षापासून ही चालू केलेली आहे रेस्टॉरंटमध्ये आणायला. मुंबई पुण्याच्या मध्ये कुठेतरी यायचं म्हणून त्यांनी पनवेलला आले ते. आणि बाय द वे तुम्ही मगापासून मी बोलतोय काही बोलत नाही म्हणून तुम्ही बघत चाललात, पण प्लीज भाटुपाला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आम्ही खूप प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत सुंदर सुंदर गोष्टी, नवीन नवीन डिशेस, नवीन नवीन रेस्टॉरंट दाखवायचे. तर तुमचा सपोर्ट राहील तर आम्ही अजून फिरू आणि अजून छान छान गोष्टी घेऊन येऊ. आपल्यासमोर आलेली आहे बिर्याणी अल्पा.
मस्तपैकी. मी हाताने खाणार आहे बिर्याणी ही मिर्ची हाताने का सर खाणार. सालन है हा हे काय सालन है. मिर्ची का सालन ओके. आणि ये क्या है पुदीना ये चटनी है सर ये ऐसा स्पेशल जी पुदीना चटनी है सर ये क्या बेलगाव स्पेशल आहे बेलगाम क्या? में स्पेशल यस भाई पुदिना चटणी ती वेगळीच आहे. शेंगदाण्यामुळे ना त्याला तो असा पिठरूपणा आहे हो आणि त्याला तो जास्त तिखट नाही आहे. दिसतं ठेच्यासारखं पण ठेचा बिलकुल नाही आहे. अनियन याच्यात स्ट्रॉंग आहे. ओ मटण सॉफ्टनेस बघ मटणाचं. नुसतं मटण खाऊया पहिलं. छान टेंडर आहे मटन. मटण मामा मिया आहे. मामा मिया. जिथे स्टार्टर्स आम्हाला वाटलं की ब्लँड होते पण या मटणाची चव खूपच छान आहे. मसाला खूप छानपैकी त्या मटणाला लागलाय. ह्याचा राईस वेगळा आहे ना. राईस बासमती आहे पण त्या राईसची क्वालिटी खूप छान आहे. हो खूप छान. आणि तसं बघायला गेलं ना त्याच्या बिर्याणीला असा मसाला नाही आहे. ओके. पण फ्लेवर एकदम सटल फ्लेवर आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं जेव्हा तुम्ही मटण ह्याच्यात काढतात असं मटण काढून जेव्हा तिने बिर्याणी मिक्स करायला ना तेव्हा बाई मटणाचा फ्लेवर अख्ख्या त्या भाताला लागतो. मटणाचा फ्लेवर खरं. ओ हो. खजिना तुझी पार्टी झाली. खजिना मिळाला मला भाई. खजिना. किडी तिथे फुल नजर लावून आहे. कढी. भाई नल्लीच्या आतला मसाला खायचा हा वेगळाच मजा आहे. जर तुम्ही पनवेल साईडला कुठे असाल आणि तुम्हाला बिर्याणी खायची इच्छा असेल आणि ज्या बिर्याणीचं क्वालिटी A1 पाहिजे असेल आणि फ्लेवर जास्त तिखट नको असतील सो तुम्हाला यायचं आहे नियाजला आणि तुम्हाला ही त्यांची सिग्नेचर बिर्याणी नक्कीच ट्राय करायची आहे. आणि हे एवढी क्वांटिटी 5 पीसेस एवढा राईस फॉर 385 रुपीज बिर्याणी विथ दिस क्वालिटी. लास्ट शाही टुकड़ा बस बस थँक्यू. सो लास्ट बट नॉट द लीस्ट आमच्याकडे आलेला आहे शाही तुकडा. सो शाही तुकडा म्हणजे अल्प ब्रेड आहे ना नुसता आणि ब्रेडवरती मलाई टाकली. हो पण जो आय मीन असं नाही तू बोलू शकत नुसतंच ब्रेडवरती मलाई टाकली आहे. त्याच्यात भरपूर फ्लेवर्स असतात आणि रिचनेस असतात त्या फ्लेवर्समध्ये. फ्लेवर. चला जास्त बडबड्या नको कारण बघून तर मला असं कधी खूपच खाते मजा एकदाची वाटते. तसं वाटतंय. कडक आहे. कडक असतो. कडक असतं. क्रिस्पी आहे बाई लोक. घास बनलेला आहे माझा. Cheers. मला काय आवडलं ह्याबद्दल की खूप जास्त ओव्हरपॉवरिंगली गोड बिलकुल पण नाही. जे तुला फ्लेवर्स आहे फ्राईड ब्रेड आहे ते ब्रेडचा फ्लेवर येतोय. जे क्रीम आहे त्याचा फ्लेवर येतोय. जे ड्रायफ्रूट आहे त्याचा फ्लेवर येतोय. सो विच इज अ गुड थिंग. व्हेरी नाईस अल्पा. मी मध्ये काय केलं मुद्दल हिला बोलायला लावलं आणि त्या नादात मी झपाझप हा शाही तुकडाचा एक तुकडा पण ठेवला नाही आहे. हो मी बघितलं ते. याचा अर्थ हा एकदम बाप आहे. लास्ट तुकडा कोणाचा. सो याच नोटवरती हे जे त्यांनी केलं आहे ते आम्ही सांगून मोकळा होतो की हा शाही तुकड्याच्या ह्याच्यावरती हा शाही एपिसोड संपतोय. ओके. जर तुम्हाला हे आवडलं असेल हा एपिसोड तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला हे आज आम्ही जसं खाल्लं आहे तसं खायचं असेल तर प्लीज या रेस्टॉरंटमध्ये या. त्याचं नाव आहे नियाज. कुठे आहे. पनवेलमध्ये. सो फटाफट गाड्या काढा. जर तुम्ही पनवेलमध्ये असाल तर तुम्ही लकी आहात. लवकर इकडे या. आणि 2 गोष्टी तर मी सांगतो तुम्ही मस्ट ट्राय केल्या पाहिजेत. एक म्हणजे कराची मटण कबाब आणि दुसरं यांची सिग्नेचर बिर्याणी जी आहे बेळगावची. सो प्लीज जा पटापट आता. आम्ही पण हे खाणार आणि इकडे निघणार कारण आम्हाला लांब जायचं आहे मुंबईला. आम्ही आलो खास पनवेलला. बाय.